आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 119व्या भागात आज देश-विदेशातल्या जनतेशी संवाद साधला। यावेळी त्यांनी अवकाश विज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी इस्रोचं अभिनंदन केलं। भारताच्या प्रगतीतील महिलांच्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करत त्यांनी येत्या महिला दिनानिमित्त समाज माध्यमांवर एक दिवस महिलांना त्यांच्या उपलब्धता लिहिण्यासाठी देणार असल्याचं सांगितलं। पंतप्रधानांनी राष्ट्रीय खेळांमध्ये सहभागी आणि यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन केलं। त्यांनी लोकांमध्ये असलेल्या लठ्ठपणाच्या समस्येकडे लक्ष वेधून त्यावर उपायही सुचवले। लोकांनी जेवणातून खाद्यतेल 10% कमी करण्याचं आवाहन त्यांनी केलं। भालाफेकपटू नीरज चोपडा यानं त्याच्या लठ्ठपणावर कशी मात केली याबाबतचे अनुभव त्यांनी यावेळी ऐकवले। यावेळी मुष्टियुद्धपटू निखत जरीन हिनंही लठ्ठपणा कमी करण्याबाबत मार्गदर्शन केलं। वन्य प्राण्यांच्या संवर्धनाबाबत देशभरात करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचाही पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला। आज रात्री 8 वाजता मन की बातचा मराठी अनुवाद आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून मध्य प्रदेश, बिहार आणि आसामच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या भेटीदरम्यान ते आज दुपारी मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी करतील। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठीच्या प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी राज्य सरकारचं 4 सदस्यीय शिष्टमंडळ आज पॅरिसला रवाना झालं। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळामध्ये अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे। तेलंगणामध्ये श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनलच्या बोगद्यातून अडकलेल्या 8 जणांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य जोरात सुरू आहे। काल सकाळी नगर कुर्नूल जिल्ह्यातील डोमलापेंटाजवळ बोगद्याच्या छताचा एक भाग कोसळल्यानं 8 जण बोगद्यात अडकले आहेत। चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे। दुबई इथं दुपारी 2:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल। भारतानं आपल्या सलामीच्या सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवला होता, तर पाकिस्तानला आपल्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंड विरोधात पराभूत व्हावं लागलं होतं। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। नमस्कार।